आजी आली ऋषिकेशी पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जरजर दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या काय करू उपचार कोप मोडकी जरजर घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजार देवा काय करू उपचार कोप मोडकी जरजर मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जरजर विठाला 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगात महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकायला तुन्मुनिंद्रिहिं समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम
पसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासे राना श्वचंद्रमुनी फणींद्र माता मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी कायक रूपचार कोप मोडकी जर्जर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंदृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं वर्णन करत असताना निर्याण काळ प्रसंगात या ठिकाणी पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य व्यक्त करतायत विठ्ठल विठ्ठल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी थोडा इफेक्ट ठेवा पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार कोप मोडकी जर्जर सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्रावण मासानिमित्त या ठिकाणी महाद्वाराजवळ खडकाळ गल्ली श्रीक्षेत्र तुळजापूर आणि या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवलीला अमृत पारायण या ठिकाणी श्रीमद देवी भागवत कथा असा असणारा या ठिकाणी समन्वय साधत या कार्यक्रमाची संपन्नता होतीये आणि त्या निमित्ताने या ठिकाणी समस्त सप्ताह कमिटी यांच्याविषयी संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रयोजन माझ्याकडे येत असताना ज्यांचा विशेष संपर्क झाला आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य झी टॉकीज फेम हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज रेड्डी यांनी या ठिकाणी संपर्क साधला महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आपण मला बोलवलं त्यासाठी अंतःकरणातून धन्यवाद आहे तसेच खऱ्या अर्थानं आजची सेवा या ठिकाणी माझी व्हावी अशी ज्यांची अंतःकरणातून इच्छा होती असे श्री आदरणीय सुनील दादा पिंटू रोचकर या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी पिंटू दादांचा या ठिकाणी मला संपर्क झाला त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे आजचं या कार्यक्रमाचं जे सौजन्य आहे सौजन्य ना या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद या कार्यक्रमाच्या प्रसंगी टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर ज्यांनी पहिली चाल गायली हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे तसेच हरिभक्तपरायण आकाश महाराज या ठिकाणी आकाश महाराज गायनाचार्य आहेत त्यांचाही आवाज सुंदर आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे तसेच गायनाची साथ करण्यासाठी युवा कीर्तनकार आपल्याच या तुळजापूर परिसरातून खऱ्या अर्थानं आळंदी येथे ज्यांचं फार सुंदर पद्धतीनं शिक्षण चालू आहे आमचे परमस्नेही परम आदरणीय सुनीलदादा खटके यांची या ठिकाणी कन्या महाराष्ट्रातील या ठिकाणी नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण
या ठिकाणी तेजस्वीताई खटके या ठिकाणी आहेत गायनाचार्य, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दिदीचं या ठिकाणी, दिदी तुमचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी पक्वादाची साथ करण्यासाठी हरिभक्त परायण बालाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बालाजी महाराजांचा धन्यवाद. तुम्ही आधी कुठेतरी साथीला होते वाटतं. बालाजी महाराज या ठिकाणी तुमच्या हातात फार गोडवा आहे आणि उत्कृष्ट असं वादन आहे. या ठिकाणी तुमचं धन्यवाद आहे. जी वारकरी शिक्षण संस्था आहे या ठिकाणी संस्थेचं नाव काय? नारायण बाबा रामजी बाबा. बरं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी साऊंड सिस्टीम या ठिकाणी उत्कृष्ट आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी परिसरातून पंचकृषीतून आलेले श्रोतृवर्ग आहे. कीर्तनकार, प्रवचनकार सर्वच असतील. सगळ्यांचं अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. सेवेला सुरुवात. अजूनही या ठिकाणी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी. आता काय मला जास्त नाव माहिती नाही, तुमच्या इथलं माझं काय मतदान नाही, त्यामुळे मला काय कुणाची जास्त नाव माहिती नाही. त्यामुळे पांडुरंग महाराज जेवढी नावं घेतली ती देव आहेत आणि जेवढी राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी कोणी नाराज व्हायचं नाही. या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी अंतःकरणातून या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झालेत. माता भगिनी आहेत, त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सज्जन हो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगातील भूमिका या ठिकाणी समर्पक आणि निर्याण काळ प्रसंगातील आहे. विठ्ठल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे आणि बसलेला असं कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नाही. कारण आज तुमच्या या भूमीमध्ये मी पाहुणा आहे बरं का महाराज. आणि पाहुणा म्हणला की त्याचा पाहुणचार आला. महाराजांचा अभंग आणि महाराजांच्या अभंगात महाराज सांगतात, जगाचा मालक आम्ही पाहुणा म्हणून बोलवला आणि जगाचा मालक पंढरीश परमात्मा पाहुणा बोलवणं हे जवळजवळ अशक्य आहे. मग नेमका पाहुणा आणि त्याचं नाव काय? तर त्याचं नाव ऋषिकेश आहे. आणि म्हणून रामकृष्ण महाराज ऋषिकेश नावाचा पाहुणा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही घरी बोलवला. पण हा पाहुणा बोलत असताना पहा त्याचं नाव ऋषिकेश आहे. आणि हे ऋषिकेश नाव म्हणजे त्याची नावं अनेक आहेत, पण महत्वाचं नाव ऋषिकेश आहे. त्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उधरणे, अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याचे अनेक अवतार आणि त्याची अनेक नाव. त्याच्या अनेक नावांपैकी ऋषिकेश हे महत्वाचं नाव आहे. आणि हा ऋषिकेश नावाचा पाहुणा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या घरी आला. पण हा पाहुणा महाराजांच्या घरी येणं जवळजवळ अशक्य आहे. पण तरी तुकोबारायांचं सामर्थ्य पहा. म्हणजे तुकोबाराय जरी या अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, पण तुकोबाराय दुर्बळ नाही. अनु रेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुकाराम तुकाराम
नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. सजना हो, जगद्गुरु तुकोबारांचं सामर्थ्य एवढं आहे की तुकोबारांनी जगाचा मालक आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलवला. लक्षात नाही का? हे पाहुण्यांचा विचार केला असता जर व्यवहारातले पाहुणे पाहिले तर काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. लक्षात राही का? सांगायचं तात्पर्य असं आहे, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. कोणतं सांगू आधी? दुर्दैवी सांगू का भाग्यवान सांगू? दोन्ही सांगू का? दोन्ही सांगतो. लक्षात. दुर्दैवी पाहुणा असा आहे की खऱ्या अर्थानं आम्ही सगळी गायक मंडळी पकवाज वादक सगळे निघाले. पकवाज वादकाला पकवाज वाजवले भूक लागते, बरोबर ना? आणि मग ते म्हणले महाराज आता सकाळचं कीर्तन झालं, काहीतरी खाऊन जायला लागेल. त्यांना म्हणलं आता कीर्तनाला पोचणं लय गरजेचं आहे. पाहुणा सांगतो ऐका. कोणता पाहुणा आहे? आणि मग आम्ही सगळा लवाजमा सगळा आम्ही निघालो. आणि मग जाता जाता आता काय करावं गड्या, पण म्हणलं आता कीर्तनला उशीर झालाय. आज कसं काय उशीर झाला थोडं यायला, तसं जरा उशीर झाला. म्हणलं पहिले कीर्तन चालू करू आणि मग बाकीचं नियोजन बघू. पण आमच्या पकवाजे ऐका ना, काय बरं नाव तुमचं? बालाजी महाराज. ऐका ना, बालाजी महाराज म्हणले महाराज काहीतरी खायला लागेल. म्हणलं आता काय, तुम्ही काळजी करू नका, सगळा पाहुणचार व्यवस्थित होईल. पण खरं सांगू का, महिला मंडळ आम्ही सगळी ज्या घरात पाहुणे म्हणून गेलो, आता फक्त ग्लास भर दूध मिळावं एवढीच अपेक्षा राहिली होती. तेवढ्यात त्या घरातून म्हातारीचं मड बाहेर आलं. आता मला सांगा आम्हाला काय खायला मिळेल बरं? म्हणजे आम्ही जे पाहुणे ते आम्ही दुर्दैवी पाहुणे. लक्ष नाही का? दुर्दैवी पाहुणा, भाग्यवान पाहुणा याच्या उलटी. आता काय झालं, परत एकदा सकाळचं कीर्तन संपलं. रामकृष्ण हरी महाराज आपले सगळेच महाराज यांना म्हणलं चला महाराज आपल्याला आता निघायचं कीर्तनाला. आमचे बालाजी महाराज म्हणले महाराज मागच्या वेळेस तुम्ही उपास ठेवलं, आता काय मी तुमच्यावर येणार नाही. पण बालाजी महाराजांना म्हणलं तुम्हाला थोडे वाढून देतो पैसे. नाही, लक्षात आलं ना? ते म्हणले वाढून नका देऊ महाराज, पण वाढायचं नियोजन लावा. पण खऱ्या अर्थानं आता काय करावं गाड्या समजत नव्हतं. पण तरी बालाजी महाराज म्हणले महाराज एवढ्या बारी परत येणार नाही, फक्त जेवणाचं नियोजन व्यवस्थित लावा. पण आता काय झालं, परत एकदा भूक लागल्यागत झाली. आता ग्लास भर पाणीच मिळावं एवढीच अपेक्षा राहिली. मला बी धडकी भरली गड्या, आता पाचच्या वेळेस गत व्हायला नको. पण खरं सांगू का महिला मंडळ, ज्या घरात आम्ही पाहुणे गेलो नेमका तिथला जावई आलेला होता. जावई कळतो ना तुमच्या इकडे? नाही कळत का? ओ लाडकी बहीण योजना, तुम्ही असे लई तुटक तुटक लांब लांब बसले. लक्ष देऊन इकडे लक्ष द्या. आता जावई आलेला होता. आता जावयाला काय, आमच्या इकडे जावयाला सुनील भाऊ पुरणपोळीचा गाज असतो. आता तुमच्या इकडे कसं काय नियोजन मला माहिती नाही. आणि मग पुरणपोळी गुळवणी आणि मग ते तुपाचं बरं का तात्या. आणि मग पिंटू दादा या असं सगळं नियोजन जावयाला एक नंबर. सडा समर्जन, रांगोळी आणि सुंदर ताट लावण्यात आलं. आता हे बालाजी महाराज, रामकृष्ण महाराज आम्ही सगळे भूकच लागली होती. आणि मग म्हणले कसं काय नियोजन करायचं? नाही म्हणले महाराज आता हे तर जावयाला केले, पण काय झालं माहितीये का, जावयाबरोबर आमची बी ताट लावण्यात आली. आता मला प्रश्न तुम्हाला विचारायचं आणि उत्तरही तुमच्याकडून ऐकायचंय. आता हा पुरणपोळीचा घास आमच्यासाठी होता का जावयासाठी होता? जावयासाठी होता का? नाही. पण जावयाबरोबर आम्हाला बी पोळी खायला मिळली. आम्ही भाग्यवान पाहुणे. हे झालं व्यवहारातलं. पण याला परमार्थातला दाखला. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला केले नारायणे. हे सर्व कुणासाठी केलं? हे अर्जुनासाठी केलं. पण संजय भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. आणि अजून सांगू का, इथं बसलेले सगळेच पाहुणे. काय म्हणणे तुमच्या याच्यावर? हो गेले काय घरी? 9 ते 11चं कीर्तन म्हणजे लोक लय जीवन आलेले असतात, रेंज आणले अवघड जातं. सगळेच पाहुणेत. काय म्हणणे रामकृष्ण महाराज आपण पाहुणेत. इथं बसलेले सगळे पाहुणे. पण पाहुणे कुणाचे आहेत? हरिविना जन्म नरकाची पैदान यमाचा प्राणी हो, यमाचा प्राणी हो, यमाचा हरिविना जन्म नरकाची हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी हो.
होय. आपण सगळे पाहुणे, पण आपण सगळे पाहुणे कुणाचे तर यमाचे. पण खरं सांगू का, काही पाहुणे यमाचे बी नाही. तुम्ही म्हणाल महाराज काही पाहुणे यमाचे बी नाही, कसं काय? आता जे 90 घाटे त्याला यम घ्यायला येईल का काय वाटतं तुम्हाला? महाराज कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पिणारी माणसं गेली नाही. आम्ही विचारलं काय झालं, म्हणले काय ते सॅनिटायझर मारून बसते म्हणले, त्यामुळे यम त्याला घ्यायला नाही आला. खरं सांगू का, आपण सगळे पाहुणे. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. इथं जर अवतार राहिले नाहीत, येते नाही ऊर आले अवतार, येते नाही ऊर आले अवतार, येते कमळ दिवकी, येते कमळ दिवकी. येते नाही ऊर आले अवतार, येते नाही ऊर आले अवतार, येते कमळ दिवकी, वाजवा टाळीन मग काय प्रमाण झाल्यावर टाळी. महाराज इथं अवतार राहिले नाहीत म्हणले अवतारवाले सगळे पाहुणेत. लक्ष नाही का, कारण मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी, एक पहाती एकाची धनी. जायचं प्रत्येकालाच आहे, क्षणभंगूर नाही वरवसा. आणि म्हणून सज्जन हो, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो पाहुणा मात्र वेगळा आहे. तुकोबारायांनी या ठिकाणी विठोबाचा आणि तुकोबाचा संवाद झाला, आणि तो संवाद कुठं झाला? तो संवाद झाला या ठिकाणी दोघांचा. आणि मग विठोबाने सांगितलं, हे तुका, अरे तुला जावं लागेल या अभंगाची पुरपीठी काही. तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला देवा काय रे? अरे कुठं जावं लागेल? तू अवघड काम सांगतो मी ऐकणार नाही. आणि मग देव सांगतात, तुका तुला मृत्यू लोकात जावं लागेल. तुकोबाराय सांगतात, देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणं जमणार नाही. म्हणजे काय झालं बघा, 2 शब्द तसे 4 शब्द महाराष्ट्रातले फार मॅजिकल आहेत. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि एक शोभा. हे 4 शब्द फार मॅजिकल आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुधरण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? अमृतानुभव, चांगदेव 65 ज्ञानेश्वरी, हरिपाठ दिला. आणि शोभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. म्हणून हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार. विठ्ठल विठ्ठल आणि मग विठोबाने सांगितलं, तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला, देवा कुठं जायचं? म्हणजे मृत्यू लोकात जायचं. तुकोबाराय सांगता, देवा जाणार नाही. म्हणजे काय झालं? म्हणजे ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवत होते ते लोक लय वांगाळ आहेत. वांगाळ कळलं का तुम्हाला? नाही कळलं का वांगाळ? वांगाळ म्हणजे आपल्यातलीच पुढे जायला लागली की आपलीच मागं वाढते, त्याला वांगाळ म्हणतात. म्हणजे मागं वाढणारी लांबची नाहीत बरं का, पण तू दादा आपलीच माणसं आपल्याला मागं वाढतात. आणि त्यातल्या त्यात इकडं लय येत तसली नाही. लक्षात आलं? राजकारणातले राजकारण नाही, इकडं लय राजकारण नाही. एखाद्या कीर्तनकाराला सहज विचारायचं कसं झालं कीर्तन, म्हणजे झालं बरं पण लईच ऍडव्हान्स बोलते. म्हणजे अरे चांगलं म्हणलं कुणाला तरी आयुष्य काय झालं? काय आयुष्यात कुणालाच चांगली नाही म्हणली हो. आज मला सांगा पांडुरंग महाराज, तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, काय विचार केला? यांनी जाती धर्माचा विचार केला का? त्यांनी जाती धर्माचा विचार केला नाही. वारकरी संप्रदाय जात धर्म मानतच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा भेद ब्रह्म अमंगळ, याता याती धर्म नाही विष्णुदासा. मी का सांगितलं माहिती का? काही सप्ताह आमच्या तारखा घेऊन कॅन्सल झाल्या. आता तुम्ही कसा 8 तास पकडला, काय झाली तरी चालेल, पण कबीर महाराजांचं कीर्तन व्हायला पाहिजे. पण सांगायचं तात्पर्य, पण असं काही सगळीकडे नाही. असं काही सप्ताह तारखा घेऊन कॅन्सल झाल्या. आम्ही विचारलं काय झालं, ते म्हणले महाराज सप्ताह कमिटीतला एक माणूस आडवा गेला. त्याचं म्हणणे सगळं होईल पण मुसलमानाच्या माणसाला कीर्तन नाही द्यायचं. माझं कीर्तन मोकळं असते बरं का, थोडस कोणी नाराज बिराज नका. आता मला सांगा, आम्ही काय आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुबान तिकडून अफगाणिस्तानातून इकडे आलोय का? अरे आमची परंपरा आहे. संत कबीर, शेख मोहम्मद बाबा, अनगडशाह फकीर हे संत जगद्गुरु तुकोबारायांचे समकालीन संत आहेत. आणि अजून मोठं वाक्य बोलू का? आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही, पण मरताना आपण हिंदू म्हणून मरणार आहे. आणि हे मरण आपल्याला जिवंत ठेवणार. विठाला कारण ही भूमी कुणाची आहे? भूमी हिंदूंची आहे. ही भूमी प्रभू रामचंद्रांची आहे. ही भूमी
संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 मुलतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांची आहे. आणि सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजणी जात सांगणाऱ्या धर्मवीर शंभूराजांची आणि यांच्या धाकतेनं यांच्या शौर्यानं या ठिकाणी पतिताने पावन झालेली भूमी आहे. महाराज मंदिरातले देव जर कुणामुळे शिल्लक आहेत तर मंदिरातले देव शिल्लक आहेत छत्रपती शिवाजी राजांमुळे. आणि जर या मंदिराचा जीर्णोद्धार कुणामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व महापुरुषांनी या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मोठं काम केलं. आता पवाडा घेणारे पण लगेच नाही, थोडंसं अभंगाचं थोडं चिंतन झालं की पहिल्या चरणाला आलो की मग या ठिकाणी थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळी माझ्या दाढीकडे बघतात आल्यापासून. सुनील भाऊ काय वाटतं, ही दाढी अफजल खानाची आहे का? अहो महाराजांच्या मावळ्याची आहे. विठ्ठल तुकोबरे सांगतात ए विठोबा, अरे लोक वंगाळेत म्हणले चांगल्या माणसाला चांगलं नाही काम करून दे. आणि खरंच आहे, मी खरं सांगू का, इकडे लय स्पर्धा आहे तुमच्या आमच्याकडे. काय म्हणायचं तुम्हाला? परवा दिवशी एक कीर्तन झालं एका गायकाला गायक माझ्या बाजूला आला, मला म्हणला महाराज आज कसं काय वातावरण? म्हणलं एकच नंबर. ते म्हणले तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले. म्हणलं का रे बाबा? काय नाही म्हणले. त्याला म्हणले माझ्या माग नाही म्हणता आलं. आणि म्हणलं तुझ्या माग न म्हणता येणं याला परमार्थ नाही म्हणत, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठल परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, हे सांगायचं तात्पर्य. आणि खरं स्पर्धा आहे. त्याच्या 2 एकादशीच्या आधी एक आमचा जोडीदार आहे, माळ बिळ घातली, आळंदीला गेला, तुळशीची माळ घातली आणि 1 महिनाभर अभंग पाठ करत होता. मी म्हणलं काय झालं गाड्या, अचानक परमार्थ आला? म्हणलं महाराज आता संसाराचा लयच कटाळा आला म्हणले. म्हणलं मग? नाही म्हणलं आता हा अभंग म्हणले आता एकादशीला म्हणला मंदिरात मानणार म्हणजे मानणार. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. तालात बसवला, बालाजी महाराजांसारखाच पक्वाच्या घरी बोलावला, एकदम व्यवस्थित तालात अभंग बसवला. म्हणलं ह्या वर्षी आणि लई एक्साइटमेंट त्याची. 2च दिवस राहिले एकादशीला. म्हणलं गड्या कसं काय? म्हणलं महाराज तुम्ही रिहर्सल घ्या. म्हणलं नको, डायरेक्ट लाईव्ह प्रक्षेपण कर म्हणलं आता. आणि मग काय बोलायचं, भाषणाला गेला तसा मंदिरात गेला. मला म्हणले महाराज चला. मी म्हणलं चल, तुम्ही आलोच म्हणलो मागून. आता जसा भाषणाला गेला 2ऱ्या मिनिटालाच परत घरी आला. म्हणलं काय झालं? म्हणले महाराज अहो ह्यांच्यातच भांडणे आहेत म्हणले माईकवरनी. नाही कळलं का तुम्हाला? म्हणले माईक मागायला गेलं तर हीच माईक फेकून आणतात म्हणले एकामेकांना. माझा कुठं उद्धार करू? म्हणलं काय? आणि काय माहिती का, ज्याला लई गायचं माहिती नाही त्यालाच माईकचं नाद लई. काय म्हणलं तुमच्या ह्याच्यावर? अहो लई स्पर्धा इकडे. बालाजी इकडलं नाही सांगत, आमच्या इकडलं सांगतो. नाही तर तुम्ही म्हणता इकडलं सांगतो का काय? विठाला एवढी भयानक स्पर्धा या ठिकाणी उभी राहिली. आता काय झालं माहिती का, पांडुरंग महाराज गाडी घेतली मी, नवीन गाडी घेतल्यानंतर मला थोडे अभिनंदनाचे मेसेज आले. सुनील भाऊ कटके तुम्ही मला मेसेज केला, महाराज रामकृष्ण हरी धन्यवाद, अभिनंदन म्हणले, तुम्ही गाडी घेतली. म्हणलं धन्यवाद. असे मला अनेक आमच्या मित्रांचे फोन आले. पण आमचा एक जोडीदार आहे, एक जुना मित्र आहे, 1 वर्षाने फोन केला. त्याला म्हणलं कसं काय गाड्या? काय नाही म्हणलं महाराज नवीन गाडी घेतली ना म्हणून फोन केला. म्हणलं मग? नाही म्हणले नवीन घेतली. म्हणलं हो. बरं आता सगळे जोडीदार तुमच्या सुखात असतात असं नाही. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे और अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोले. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे सगळे पाहुणे तुमच्यात, काय म्हणणे तुमच्या याच्यावर. पण एकदा जर कळलं की कर्ज बाजारी झालाय, लांबून जातं पण जवळ येत नाही. हप्ता थकल्या येतं का? पार्टी मागायला येतात कर्ज मंजूर झाल्यावर. हप्ता थकल्यावर कुणीच येत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही रे कोणी. आणि मग मला त्यांनी फोन केला, म्हणले महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. नाही म्हणले मग इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही म्हणले मग हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? अरे आपल्या घरासमोर 4 गाड्या त्या कुशीत बसणार, लोकांनी घेतली म्हणून का पोटात दुखतंय. आणि त्यातल्या त्यात कीर्तनकारांनी धोत्रवाल्यांनी काय केलं तर लगेच नियोजन अवघडे. काय म्हणायचं पांडुरंग महाराज? हे सांगायचं तात्पर्य काय, स्पर्धा उभी राहिली. तुकोबाराय सांगतात विठोबा अरे लई खतरनाक लोक आहेत, जगू नाही द्यायची. अरे काय पाहिजे तुला? तुका म्हणतो 2 गोष्टी पाहिजेत. एक, मृत्यू लोकात मरण देऊ नकोस. आणि जर या समाजाने त्रास दिला तर हे विठोबा
मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. या दोन गोष्टी देतील तर जाईल तुका. अरे जा तुका पोसितो जगासी एकलाची. विश्वंभर नाव आहे माझं, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे गतीर भरता प्रभू साक्षी निवासम. शरणम स्वेत्य प्रभोम प्रलयम स्थानम निधानम विजमयम. जा तुका. अरे माझ्या सत्तेनं चाले हे शरीर, कोणाची हे सत्ते कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवीक नारायण. आणि मग या गोष्टीवर तुकोबारा सांगतात विठोबा तुला मुरारी म्हणून यावं लागल. या गोष्टीवर तुकोबारा या ठिकाणी मृत्यू लोकात आले. मुरारी कळलं का तुम्हाला? मुरारी नाही कळलं? इकडे महिला मंडळ तुम्हाला मुरारी म्हणजे तुमच्या हृदयातला विषय. हा पोरगी म्हणती बाबा अरे मैत्रिणीचं लय मोठं लग्न झालं. काय ग झालं बाई? काय नाही म्हणले 50,000ची साडी होती मैत्रिणीच्या अंगावर. लय मोठं कार्यालय. आणि काय सांगू बाबा गुलाबजामचं जेवण होतं. बापाच्या खिशात 1 रुपया नाही बरं का. फार परिस्थिती विदारक. हा बाप म्हणतो बाई काळजी करू नको तू बोट